बातमी महाविकास आघाडीबद्दल शरद पवार यांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण वक्तव्याची। महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी असं आपलं मत आहे, पण सत्तेची जबाबदारी यावेळेला आपण स्वीकारणार नाही असं स्पष्ट वक्तव्य करत शरद पवार यांनी अनेकांना आश्चर्यचकित केलं। पवार यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल काहीसे प्रश्न निर्माण झाले। त्याचप्रमाणे शरद पवार यांना महाविकास आघाडीचं पालकत्व सोडायचंय का अशी चर्चाही सुरू आहे। सत्तेची जबाबदारी घेणार नाही, सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं पालकत्व सोडलं। या देशासमोर प्रश्न जे असतील, सामान्य लोकांच्या यातना ज्या असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी हातभार लावावा हे सूत्र माझ्या डोळ्यात असावं। महाविकास आघाडीचं भवितव्य काय? आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत। महाविकास आघाडी 5 वर्ष काय 25 वर्ष सत्तेत राहील असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात होता। त्यातच शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं। राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं। त्यामुळे महाविकास आघाडीचं नेमकं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जातोय। मवियाची बोट बांधण्यात पवारांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। त्यातच ठाण्यात आलेल्या शरद पवार यांनी आघाडीच्या बद्दल एक मोठं वक्तव्य केलंय। या देशासमोर प्रश्न जे असतील, सामान्य लोकांच्या यातना ज्या असतील, त्याची सोडवणूक करण्यासाठी विविध राजकीय विचाराच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी हातभार लावावा हे सूत्र माझ्या डोळ्यात असावं। या उद्देशाचा माझा आग्रह नाही। मी आता सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन महाविकास आघाडीची बैठक घेतली। आम्ही सगळेजण एकत्र आहोत हे सांगायला ते विसरले नाहीत, पण आगामी निवडणूक एकत्र लढण्याबद्दल त्यांनी ठोस उत्तर द्यायचं टाळलं। आता भेटलं आम्ही बरेच दिवसांनी, जरा बरं वाटलं एकत्र भेटून। आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत। त्याच्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार। सत्तेच्या निमित्तानं विविध विचारधारा असलेले तीनही पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्तेचा सोपान गाठला होता। मात्र सत्तांतराच्या नंतर हे तिन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जातील का याबद्दल अनेक प्रश्न आहेत। विशेष म्हणजे पालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेसनं शिवसेनेच्या बद्दल आधीच दंड थोपटलेत। त्यामुळे निवडणुकीसाठी 3 पक्षांची मोट बांधणं हे शिवधनुष्य आहे। हे शिवधनुष्य शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्ष उचलणार का याकडे सत्ताधारी आणि राज्यातल्या जनतेचं लक्ष आहे। सत्तेची जबाबदारी ही घेणार नाही। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे शरद पवार यांनी हे वक्तव्य नेमकं आत्ताच का केलं याबद्दलही अनेकांना प्रश्न पडलाय। तिकडे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्तेचं ठाणे कुणाचं याची रणधुमाळी आत्ताच सुरू झाली आणि याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तसंच खुद्द शरद पवार यांनी आता ठाण्याच्या राजकारणात उडी घेतली। त्यामुळे ठाण्याचा गड जिंकण्यासाठी होणारी निवडणूक ही सर्वार्थानं रंगतदार असणार। ठाणे मुंबईनंतरचं शिवसेनेचं महत्त्वाचं शक्तीपीठ। मात्र याच ठाण्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याचं रणशिंग फुंकलं। त्यामुळे गेली 35 वर्ष ज्या ठाण्यात शिवसेनेची मक्तेदारी आहे, त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शरद पवारांनी फिल्डिंग लावली। ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असा निष्कर्ष आमच्या सगळ्यांचा आहे। शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदावर कोरलं गेल्यानंतर आता शिवसेनेचा नवा बालेकिल्ला ठाणे झाला। ठाणे गटाचं हेडक्वार्टर हे सुद्धा आनंदाश्रम केल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं। तर अजूनही एकनाथ शिंदे ठाण्यातच वास्तव्यास असल्यानं राज्याचा गाडाही याच शहरातून हाकला जातोय। अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीत खुद्द पवारांनी केलेला हा ठाणे दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय। हा महाराष्ट्रातला एक वेगळा जिल्हा आहे।
विविध प्रश्न या ठिकाणी आहेत आणि विधिमंडळाच्या सदस्यांची तिथे जे मतदारसंघ आहेत ते महाराष्ट्रातलं टोटल पिक्चर जर बघितलं तर पुण्याच्या नंतर जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्यांचे मतदारसंघ हे ठाण्यामध्ये आहेत. ठाणे महापालिकेतील राजकीय बलाबल पाहता सध्या ठाणे मनपात 131 पैकी शिंदे गट 66 आणि अपक्ष 3 असे एकूण 69, राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 3 नगरसेवक आणि भाजप 23 नगरसेवक असं बलाबल आहे. पवारसाहेबांच्या दृष्टीने बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता आम्हाला बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे, त्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे कदाचित त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणाचे लक्षण असेल. बलाबल पाहता सध्या तरी ठाण्यात शिवसेनेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीची पावर दिसते, तर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील खासदार राजन विचारे हे एकमेव उद्धव ठाकरेंसोबत उरलेत. एकीकडे शरद पवारांनी ठाणे दौऱ्याचं रणशिंग फुंकलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेही गणेश उत्सवानंतर राज्य दौऱ्यावर निघणार आहेत आणि या महाप्रबोधन रॅलीची सुरुवात करण्यासाठी त्यांनीही ठाण्याचीच निवड केली आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघेही ठाण्याच्या मैदानात उतरल्यानं महापालिका निवडणुकीत ठाण्यातलं राजकारण हाय व्होल्टेज दिसून येतंय. अजित मांढरेसह यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज ठाण्यामध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ठाण्यातल्या नेतृत्वावर भाष्य केलं. आत्तापर्यंत अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व ठाण्यातून येत होतं असं पवार म्हणाले. मात्र त्याला शिंदे गटातील नरेश म्हस्के यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाण्याचे वैशिष्ट्य होतं की अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व हे ठाण्यात दिले. संजू रांगेकर असो, आमच्या भगिनी विरोधते असो, असे प्रभाकर हेगडे असो, गणपती पाटील जळगावचे पाटील असं ही सगळी मंडळी समाजामध्ये एक विशिष्ट विचारधारा घेऊन एक विशिष्ट दर्जाने समाजकारण राजकारण करणारं म्हणजे ठाणे हे आम्हा लोकांच्या निर्देशावर होतं. हळूहळू तशी स्थिती या ठिकाणी होईल याची काळजी ठाणेकरांनी घेतली तर महाराष्ट्रावर उपकार होईल. पवारसाहेबांच्या दृष्टीने बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता आम्हाला बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे, त्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे कदाचित त्यांच्यामध्ये सुसंस्कृतपणाचे लक्षण असेल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. दसऱ्याच्या निमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक गर्दी करतात. यंदाही 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा मेळावा होणार आहे. पण याच मेळाव्यावरून सध्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे 2 वेळेला अर्ज केला, पण सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगीचा निर्णय पालिकेनं घेतलेलाच नाही. गणेशोत्सव संपल्यानंतरच मेळाव्याच्या बद्दलचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्तांनी दिलं आहे. सध्या तरी सगळा स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासकीय आणि अन्य तयारीत गुंतल्यामुळे मेळाव्याच्या परवानगीबद्दलचा निर्णय होऊ शकलेला नाही असं पालिकेनं शिवसेनेला कळवलंय. अजूनही आयुक्तांनी काल डिक्लेअर केलंय की गणपतीनंतर त्या परवानग्या दिल्या जातात आणि कायम जर आपण रेकॉर्ड चेक केला तर गणपतीनंतरच परवानग्या आलेले. त्यामुळे आपण खूप घाई करतोय आणि उगाचच एकमेकांमध्ये तेढ वाढवली जाते असं माझं वैयक्तिक मेळावा आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी गेली 10, 12, 15 वर्ष जे मेळावा तिथे होणार आहे. त्यामुळे उगाचच प्रत्येक शब्दाचा किस पाडून तेढ वाढूया नको, मेळावा होणार.